बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी राजकीय बातमी आहे। माजी आमदार राजन साळवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा राजन साळवी आणि एकनाथ शिंदे यांची 2 तास चर्चा झाली अशी माहिती मिळते आहे। शिंदे यांच्या ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीमध्ये मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित होते। राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत सामंत बंधू यांची शिंदेंसोबत सकारात्मक बैठक झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आव्हान शिंदेंनी घेतलंय। तर आज 3 वाजता ठाण्यातल्या टेंभी नाका इथे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे। त्याची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अखेर राजन साळवी हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। काल 1.5 तास ते 2 तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। तर या बैठकीमध्ये उदय सामंत, किरण सामंत हे देखील उपस्थित होते। सामंत बंधूंशी राजन साळवींच्या प्रवेशावरती चर्चा झालेली आहे। त्यामुळे ही आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे राजन साळवी पक्षप्रवेश करणार अशा बातम्या यापूर्वीच अनेकदा आलेल्या होत्या, मात्र त्या बातम्यांना नकार दिलेला होता। स्वतः राजन साळवी यांनी त्या नाकारल्या होत्या, मात्र आता अखेर त्यांचा पक्षप्रवेश होतोय आणि आज दुपारी 3 वाजता हा पक्षप्रवेश ठाण्यामध्येच पार पडेल। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडनं। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर ही जी भेट आहे राजन साळवींची ही रात्री 3 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ आणि दीप निवासस्थानी झालेली आहे। खरं तर त्याचबरोबर नाशिकचे काही नगरसेवक जे आहेत माजी, ते देखील त्यांनी देखील पक्षप्रवेश केल्याची माहिती जी आहे ती समोर येतेय। ज्यावेळेला उदय सामंत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 10 ते 12 माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व स्वीकारून युबीटी सोडून शिवसेनेचा धनुष्य हातात घेणार आहेत आणि त्याच्यासाठीची ही बैठक होती असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्या जिल्ह्यातील राजापूर असेल, लांजा, साखरपा मतदारसंघाचे जे माजी आमदार आहेत राजन साळवी त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती आणि या बैठकीला किरण सामंत आणि स्वतः राजन साळवी देखील उपस्थित होते। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय राजन साळवी यांनी घेतलेला आहे आणि 3 वाजता आज 3 वाजता टेंभी नाका येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी यावेळी दिलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं राजन साळवी यांनी हा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना किरण सामंतांनी किंवा उदय सामंतांनी काही सांगितलेलं आहे का, काही बोललेत का? आपण जर बघितलं तर किरण सामंत आणि उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला विचारूनच सगळ्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत आणि घेतले जातात, त्यामुळे आमची कुठलीही नाराजी या संदर्भात नाही। आम्ही आमदार राजन साळवी यांचे मनोमन पक्षामध्ये वेलकम करतो असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण माहितीसाठी। तर स्वतः उदय सामंत आणि किरण सामंतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। मला असं वाटतं की आताची भेट जे मी 10 ते 12 दिवसापूर्वी सांगितलं होतं की या महाराष्ट्रामधले 10 ते 12 माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून युबीटी सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतील, त्याचसाठी आज माननीय साहेबांकडे, शिंदे साहेबांकडे बैठक होती। आमच्या जिल्ह्यातील राजापूर, संगमेश्वर, राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी माजी आमदार, त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती। या बैठकीला मी होतो, त्याच्यानंतर राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत होते आणि स्वतः राजन साळवी साहेब होते। पण मार्गदर्शक होते, आज पण आहे त्यांनी, उद्या पण आहे। राजन साळवी त्यांना मिळणार काय? त्यांना योग्य तो मानसन्मान मिळेल नाही, ती चर्चा झाली। एक 15 जवळपास अर्धा चर्चा झाली अशी या बाबतीत कोणतीही चर्चा नव्हती।